नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. कसे आहात सगळे? खुश आहात ना? हसताय ना? बस हसून राहा, खुश राहा नेहमी. तर ऍक्च्युली काही दिवस हे रेकॉर्ड करत होतो, म्हणजे माझे ब्लॉग्स रेकॉर्ड करत होतो. पण त्यामध्ये मला ते पोस्ट नाही करता आले, कारण की जरा त्याच्यामध्ये थोडा इश्यू येत होता. म्हणजे व्हिडिओ क्वालिटीमध्ये थोडं व्हिडिओमध्ये लाईन्स येत होत्या, की ज्यामुळे मला ते अपलोड नाही करता आले. ते 180p मध्येच होते, पण ते तरी त्यांना लाईन्स येत होत्या, काही कळत नव्हतं मला रिझन. म्हणून मी ते अपलोड नाही केलं, कारण की ते बरोबर दिसत नव्हते, क्वालिटी बरोबर नव्हती त्यांची. तर लास्ट व्हिडिओ त्यानंतर मी मेमरी कार्ड फॉर्मॅट करून लास्ट व्हिडिओ जो अपलोड केला आहे, फक्त तो क्वालिटीसाठी, तो ॲक्च्युली चांगला आला आहे. तर त्यामुळे आता मग परत एकदा तसाच एक व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. लास्ट व्हिडिओमध्ये मी जरा पण काही बोललो नव्हतो, फक्त तो व्हिडिओ अपलोड केला होता क्वालिटीसाठी. तर तेच आता मी जरा थोडं बोलून वगैरे रेकॉर्ड करतोय. त्याची पण क्वालिटी चांगली आली तर तेवढंच बरं आहे. आली पाहिजे, चांगली आली पाहिजे क्वालिटी. आज ॲक्च्युली निघायला उशीर झाला आहे मला. बघूया जरा लवकरात लवकर जाऊया. मित्रांनो, मी काल अलिबाग ते गेलो होतो काही कारणांसाठी. पण ॲक्च्युली मला कॅमेरा नव्हतं घेऊन गेलो त्यावेळी. तरी थोडं विसरलो मी कॅमेरा घरी. तर तिथे मला एक ना गोष्ट माझ्या म्हणजे मला दिसली, की म्हणजे मी बघितलं की गावची माणसं, म्हणजे तिथे गावची माणसं नव्हती ॲक्च्युली. सर्व जे होते ते आपले हे लोकच होते, सर्व भैया लोक आणिच होते. तिथे मराठी दिसतेच नाही मला पण. म्हणजे तो पेट्रोल पंप असू दे, की काही हॉटेल्स असू दे, ते ते दुसरी माणसं परप्रांत येऊन काम करतात. आपल्या मुलांना, आपल्या माणसांना काम करायला का लाज वाटते काय कळत नव्हतं. आणि नंतर परत बोलत बसतात की अरे हे लिहून राहिले, हे एवढे मोठे जर पैसेवाले झाले. अरे तुमचे ते जे काम आहे ते तुम्हीच करा ना, तुम्ही कशाला नाही बोलताय? तुम्हाला कधी लाज वाटते ते कामं करायला? आणि नंतर दुसऱ्यांना तुम्ही नावं ठेवत होता. असं नका करू यार, असं नका करू. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण पण कामं करा ना ती. आपल्या माणसांना करायला लाज वाटते, नंतर दुसऱ्यांनी केले की नंतर बोलतात अरे तो एवढा मोठा झाला,
तो एवढा चांगला आहे, एवढं चांगलं घर बांधलं त्याने किंवा जे काय आहे ते चांगलं झालं. अरे मग केलं त्याने, मेहनत केली ना, मग तुम्ही पण करा ना. तुम्हाला तुमच्या राज्यात, स्वतःच्या राज्यात असून तुम्ही करत नाही, ते लोक तुमच्या राज्यात येऊन कमवून जात आहेत. कसं चालणार आहे? आणि परत ते इथे आल्यावर नंतर मग ते परत समजा त्यांनी काही जागा घेतल्या की काय घेतलं, तेव्हा परत तुम्ही त्यांना तेच बोलणार की अरे या लोकांनी इथे येऊन जागा घेतल्या, हे घेतलं. अरे तुम्हीच विकल्यात, तुम्हीच त्यांना पहिलं राहायला स्थान दिलं. तसं नका करू. आपल्या गावात, आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये, आपल्या ठिकाणी आपणच काम करायला शिका ना. आपणच मोठे होऊ ना. पण आपल्या मारुती राहायच्या पाया पडूया. जय मारुती. जय जय. बंधुवा. जय श्री. तर चला जरा आता जरा थोडं ड्रायव्हिंग वरती कॉन्सन्ट्रेट करूया. म्हणजे आता बहुतेक ट्रॅफिक असेल वरती, त्यामुळे जेवढं लवकर असेल तेवढं इथून निघण्याचा प्रयत्न करू. काल एकाने मला कमेंटमध्ये प्रश्न केला होता कालच्या व्हिडिओवरती, जो क्वालिटीसाठी, व्हिडिओ क्वालिटीसाठी मी केला होता अपलोड 1080p वरती केला होता 60 FPS. तर त्यांना एकच बोलणं आहे की तुम्ही जर या प्राइस पॉईंटवरती बघताय, म्हणजे 6000च्या आसपास जर कॅमेरा बघताय, तर त्या कॅमेरामधून तुम्ही सगळी काही अपेक्षा ठेवू शकत नाही की मला असं पण मिळालं पाहिजे, तसं पण मिळालं पाहिजे. 6000च्या हिशोबाने हा कॅमेरा खूपच, म्हणजे खूपच चांगली क्वालिटी देतोय. तर त्याप्रमाणे ते एक्सेप्ट करा की चांगली क्वालिटी आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्राइस पॉईंटच्या हिशोबाने जर कॅमेरा कम्पॅरिझन करताय ना, तर ऍक्च्युली हा कॅमेरा खूपच चांगला आहे. ऍक्च्युली मला येत आहे की मला नक्की माहीत आहे की कॅमेराचे आहेत की मेमरी कार्डचे इश्यू आहेत. त्यामुळे मला ते जरा सॉल्व्ह करावं लागेल. आणि माझ्याकडे मेमरी कार्ड आहेत ते 4K वगैरे हँडल करू शकत नाही, कारण मला त्याचा स्कोप आला साठी लागतंय आता. ते बघूया आपण. आणि त्याचे कार्ड आहे जर ते कार्डवर याच्यावरती फी वरती जर सपोर्ट झाला ना, तर मग आपण त्याच कार्डवरती करू. चेक करू की नक्की काय इश्यू येतोय, मग कळेल आपल्याला की नक्की इश्यू कशामुळे. कार्डमध्ये आहे की कॅमेरामध्ये आहे. कधी कधी कसं असतं की आपल्याला असं वाटतं की कॅमेराचा फॉल्ट आहे आणि कार्डमध्ये येतो, कॅमेरा आपला त्या ठिकाणी चांगला असतो. कंप्लेंट झाल्यानंतर आधी स्वतः एकदा कार्ड बघू आपण. ऍक्च्युली त्यांच्याच कंपनीचं कार्ड घेतलं आहे, डेस्कटॉप आहे. त्याला 8K सपोर्ट त्यांनी लिहिलं आहे. मला आता काही कळत नाही, त्यामुळे जरा स्वतः चेक करून स्वतःच्या हिशोबाने फक्त त्यांच्याशी बोलतो हवं. कारण पहिलं आपण आपल्या परीने व्यवस्थित कन्फर्म व्हावं, नंतर त्यांच्याशी बोलावं असं मला वाटतं.
बाकी जर तुम्हाला तुमचं बजेट 15,000च्या आसपास असेल आणि तुम्हाला जर ॲक्शन कॅमेरा घ्यायचा आहे तर तुम्ही ते DJI ॲक्शन 2 म्हणून कॅमेरा आहे, त्याला तुम्ही प्रेफर करू शकता. खूप चांगला कॅमेरा आहे मित्रांनो. बॅटरी बॅकअप पण खूप चांगला आहे आणि ॲक्च्युली त्याची कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे. आणि तेवढी किंमत घेत असेल सर्व त्याप्रमाणे सर्व क्वालिटी घेतात. हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे शान, पूर्ण भारताची शान छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो जाऊया जरा पुढून. आधी तुम्ही युटर्न मारून ना तर सरळ पुढून लेफ्ट घेऊया. आतमध्ये जायला आहे पुढून रस्ता, तिकडून जाऊया आपण. ओके आहे पावतो तुला. आणि सध्याचे रेट बघून तर हात लावायचा वाटत पण नाही, त्या एवढ्या महाग झाल्यात. आणि ॲक्च्युली पेट्रोल प्रमाणेच होतात, पेट्रोलच्या किमतींप्रमाणे. त्या लोकांनी पण ठेवतात, पण मला एक गोष्ट कळत नाही, या लोकांनी पेट्रोलची किमतीप्रमाणे आणि रिक्षा कोणताच घेऊन घेऊया. ठीक आहे, त्यांचा पण एक स्पोर्ट आहे, धंदा आहे, करू द्या, चांगली गोष्ट, काय प्रॉब्लेम नाही. श्री स्वामी समर्थ. तू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तिथं आहे. काय जम्बोच आहे. खूप दिवसानंतर मोठी फ्लाईट बघितली.
जर तुम्हाला ते काही जर मला सजेशन द्यायचे असतील कॅमेराच्या बाबतीत किंवा तुम्हाला काही याची सेटिंग्स माहीत असतील की कशामुळे येत आहेत काय येत आहेत तर मला नक्की सांगा. मला आवडेल सेटिंग चेंज करून जर तुम्ही तुमची मदत केलीच मला तर खूप बरं होईल. मला तर एवढं प्रॉपर माहीत नाही आहे त्याच्यामुळे होतं पण ॲक्च्युली खूप बेकार होत होता. तिथं म्हणजे लाईन्स येत होत्या भरपूर तर त्यामुळे जरा इश्यू येत होता. लास्ट माझ्या ब्लॉगमध्ये जो मी अपलोड केला तुम्ही पूर्ण नाही केला त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही बघितलं असेल की शेवटी शेवटी थोड्या थोड्या हलक्या हलक्या लाईन्स येत होत्या. तर मला तो एक इश्यू कळत नाही की का कशामुळे येत आहे वगैरे. मला अजूनही असा डाऊट आहे कन्फर्म नाही बोलत आहे मी असा डाऊट आहे ते हीटमुळे असेल. कारण की मला एक जण बोलला होता माझा मित्र की अरे कॅमेरा म्हणजे गाडीवर असताना थोडे सध्या वगैरे येत असताना कॅमेरा चेक होतो त्यामुळे असेल पण ॲक्च्युली त्यामुळे नाही आहे स्टेबल राहूनही ते बघितलं हातात कॅमेरा ठेवून काही व्हिडिओज रेकॉर्ड केले होते त्यावेळी तो येत नाही इश्यू सॉरी त्यावेळी पण तो इश्यू येतोय सेम इश्यू येतोय. तर मला नाही वाटत की त्या कारणामुळे असेल. स्टेबिलिटीमुळे वाटत नाही आहे एक हीट इश्यू नाही तर मग कार्डचा काहीतरी किंवा कार्ड स्लॉटचा इश्यू असू शकतो. मध्ये मध्ये व्यवस्थित चालतं मध्ये मध्ये अगदी प्रॉब्लेम देतं. त्यामुळे मित्रांनो मला जे मी व्हिडिओज रेकॉर्ड केलेत जे काही क्षण मी रेकॉर्ड केलेत जे काही तुमच्याशी बोललो आहे ते मला अपलोड नाही करता आलं. ते सपोर्ट तिथेच राहिलं याच्यावर. तर कॅमेरा मला ना ते माउंट करायचं ते म्हणजे माझ्याकडे त्याकडे कॅमेरा करून मला तो व्हिडिओ काढायचे काय तर बघावं लागेल ते कनेक्ट होईल का ते माउंट जर कनेक्ट होतं तर बरंच आहे बघून. मोबाईलवर बोलतात मोबाईलवर बोलायला त्यांना काय बोलू किती सांगितलं तरी सुधारणार नाही. कारमध्ये पण हँड्स फ्रीची सुविधा दिलेली आहे त्याचा वापर कधी करणार नाही त्याला. मला कानाला टेकूनच बोलायचं फील घ्यायचं की फोनवर बोलतोय म्हणून.
हा घाईवर आलाय, त्याला घाई लागले फ्लॅट करायला. हे उडव उडव थोडं त्याच्यामध्ये उडव. हा काय घेत होते ना त्याच्यामध्ये आवाज होता. आमच्याकडे मला वॉक करायला न्यायचं आहे. पण आणि वेळ करू शकतो म्हणजे मी जातो तेव्हा अंधार होता आणि मला तसं नाही, मला माझ्या डोळ्याकडे व्यवस्थित बघून करून घ्यायचं. तर बघू जेव्हा कधी लवकर निघेन ना शनिवारी किंवा रविवारी करून घेईन त्यांच्याकडून त्याच्यावर मस्त भेट. छान होतो ना तेव्हा ती लाल गाडी बोला म्हणजे लाल गाडी ती रिक्षा आहे त्याच्यावरती एक नंबर प्लेट आहे MCJ म्हणून. तिथे नंबर प्लेटसाठी आम्ही खूप धावायचो त्याला हात लावायला. म्हणजे त्यावेळी आमच्या लहानपणीचे एक बोलतात ना की एक असं विचार होते आमच्या मनामध्ये की त्याच नंबर प्लेट असेल तर ती कशी हे करणार. त्याच्या नंबर प्लेटला हात लावला तर ती नंबर प्लेट आपल्याला चांगलं लक देते. म्हणजे अगदी बोलतो ना की अशी एकदम आपला दिवस खूप चांगला जातो. अशी त्यावेळी आमची हे होती समजूत होती लहानपणीची की MCJ नावाची जी नंबर प्लेट असते स्टार्टिंगला ती जर तिला हात लावला तर आपला दिवस पूर्णपणे चांगला जातो म्हणून. तुमच्याही लहानपणी असं करायचं का तुम्ही? सांगा जरा. कारण की आम्ही तर करायचो, खूप करायचो. त्या रिक्षाच्या पुढे अक्षरशः धावायचो आम्ही. हे आहेत आमच्या ऑफिसमधले काही जण. चला आता आलोय ऑफिसच्या इथे. तर भेटू उद्या किंवा संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत नमस्कार, धन्यवाद बघितल्याबद्दल. ब्लॉग माझा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.